लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. धर्म पंथ जात एक जाणतो मराठी. हे वढ्या जगात माय मानतो मराठी. बोलतो मराठी, ऐकतो मराठी. जाणतो मराठी, मानतो मराठी. उत्तुंग भरारी घेऊया, उत्तुंग भरारी घेऊया. उत्तुंग भरारी घेऊया, उज्ज्वल भविष्यासाठी. एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. दरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन राती. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. शिवबाची तलवार तळपली, महाराष्ट्र अस्मिता फडकली. संतांच्या अमृतवाणीने जीवन केले वैभवशाली. ऋषीमुनी अंथोर तपस्वी कल्याणास्तव इथे जन्मले. आदर्शांचे अमोल लेणे या भूमीला देऊन गेले. भक्ती आणि शक्तीची पुण्याई येथे मोठी. एक दिलाने उमटू दे जय घोष आज हा ओठी. तरी खोऱ्यातून नाद घुमू दे एकच दिन रात्री. मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मी मराठी, मराठी, मी मराठी. मातृभाषा ही केवळ संवाद साधण्याचे साधन नसते, तर ती आपली ओळख, आपली संस्कृती आणि आपल्या भावनांचे सर्वात सुंदर प्रतिबिंब असते. आईच्या कुशीत असताना कानावर पडलेल्या पहिल्या शब्दापासून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्याला मनमोकळेपणाने व्यक्त व्हायला शिकवणारी आपली मातृभाषा खऱ्या अर्थाने आपली ताकद असते. जगात कितीही भाषा शिकलो तरी आपल्या भावनांचा खरा उमाळा आणि जिव्हाळा फक्त मातृभाषेतूनच व्यक्त होऊ शकतो. चला तर मग आजच्या दिवशी आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगूया, तिचे संवर्धन करूया आणि तिचा हा गोडवा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत अभिमानाने पोहोचवूया. सर्वांना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
माझं नमन माय मराठीला, माझं नमन माय मराठीला, आपल्या बोलीला मानतो तिला जीव तिचा. असे ही रत्न हिराची खाण, कलेची असे हिला बहुजार, असे हिला भूमी जनाची वाट. करूया चला हिचा बहुमान जी जी जी. करूया चला हिचा बहुमान जी 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 जी. स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. हे स्वर्गात आकाश गंगा, गंगेला सोनेरी घाट. घाटाला पायऱ्या 100, हे घाटाला पायऱ्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. हे घाटाशी लाविला एक स्वर्गीय कल्पतरू. तरुला फांद्या 100, हे तरुला फांद्या 100. झाला आनंद आली बहार, झाला आनंद आली बहार. गेल्या 5 वर्षात 1000हून जास्त शाळा बंद झाल्या. याचं मूळ कारण आपल्यालाच आपल्या मराठी भाषेची लाज वाटते. या पृथ्वीवरची पहिली जमात असेल आपली, ज्याला आपल्याच आईची लाज वाटते. आपल्या विद्यार्थ्याला काय येतं हे नेमकं ओळखून माणसं घडवली त्यांनी. ज्या शाळेत शिकून तुम्ही मोठे झाला, आज तीच शाळा पडतीये. बघा तुम्हीच ठरवा, आपली मराठी शाळा संपणार का आपली मराठी शाळा पुन्हा भरणार. ज्या मातीत छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाला, त्या रायगडाच्या मातीवर उभा राहून सांगतो आम्ही सगळे, आम्ही आमची मराठी शाळा पारू देणार नाही. 1 2 3 4 ज्योतीची पोरं